नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ज अरायझिंग फ्रॉम डिफाईन्ड ऑब्जेक्टिव्ज हा आपण पॉईंट पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला पहिली स्ट्रॅटेजी जी आहे ती म्हणजे कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी. कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी याच्यामध्ये आपल्याला मार्केट्स असतील किंवा बिझनेसेस असतील याच्यामध्ये आपल्याला ती ऑपरेट केली जाते असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी याच्या माध्यमातून आपण एखाद्या कंपनीची एखादी स्ट्रॅटेजी असते की ज्याचा आपल्याला यूज करता येऊ शकतो आपल्या इव्हेंटमध्ये. समजा एखाद्या कंपनीची एखादी स्ट्रॅटेजी असेल तर ती स्ट्रॅटेजी ही कॉर्पोरेटसारखी स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही काय केलेलं आहे. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी इज फॉर्म्युलेटेड ॲट द टॉप लेवल बाय द टॉप मॅनेजमेंट ऑफ द डायव्हर्सिफाईड कंपनी. म्हणजे तुमच्याकडे असणारी जी काही कंपनी असेल त्या कंपनीमध्ये तुम्ही जी स्ट्रॅटेजी तयार करता टॉप लेवल मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्याला कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. ती लोअर लेवल मॅनेजमेंट तयार करू शकत नाही. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी डिफाईन्स द लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ज अँड जनरली अफेक्ट्स ऑल द बिझनेस युनिट्स अंडर इट्स अम्ब्रेला. म्हणजे तुमच्याकडे असणारी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी ही लॉंग टर्मसाठी तयार केलेली असते, ती शॉर्ट टर्मसाठी तयार केलेली नसते. आणि तुमचे जे काही ब्रँचेस असतील तुमच्या कंपनीचे त्या सगळ्या ब्रँचेसवरती सुद्धा या स्ट्रॅटेजीचा परिणाम होत असतो. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. म्हणून कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी ही सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तसंच कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी इज द सेट ऑफ strategic alternatives from which an organization choose as it manages its operations simultaneously across several industries or several markets. याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकेल. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी. आणि याच्या माध्यमातून आपल्याला बिझनेस स्ट्रॅटेजी डिफाईन्स द बेसिस ऑन विच फर्म विल कम्पीट. ओके, म्हणजे कोणत्या फर्मबरोबर आपल्याला कम्पीट करायचं आहे याचा आपल्याला विचार करता येऊ शकतो या बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये. आणि याच्या माध्यमातून इट इज बिझनेस युनिट लेवल स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेटेड बाय द सिनियर मॅनेजर्स ऑफ द युनिट. दिस स्ट्रॅटेजी emphasizes the strengthening of the business or company's competitive position of products or services. Business strategies are composed of competitive and cooperative strategies. Business strategy encompasses all the actions and approaches for competing against the competitors and the ways management addresses various strategic issues. म्हणजे तुमच्याकडे असणारी बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी याच्यामध्ये आपल्याकडे असणारे जे काही बिझनेस लेवल इश्यूज असतील ते कशा पद्धतीनं सोडवायचे आहेत याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्याचबरोबर आपल्याकडे असणारे जे काही प्रोडक्ट्स असतील त्या प्रोडक्ट्समध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये आपल्याला कॉम्पिटिटिव्ह पोझिशन कशा पद्धतीने निर्माण करता येईल याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ओके, आपण तिसरा पॉईंट पाहतोय ते म्हणजे फंक्शनल स्ट्रॅटेजी. आपल्याला फंक्शनल स्ट्रॅटेजी म्हणजे काय? फंक्शनल स्ट्रॅटेजी इन रिॲलिटी द डिपार्टमेंटल ऑर डिव्हिजन स्ट्रॅटेजी डिझाईन फॉर ईच ऑर्गनायझेशनल फंक्शन. म्हणजे तुमच्याकडे असणारी जी वेगवेगळ्या प्रकारची डिपार्टमेंट्स असतील त्यांच्यासाठी तयार केली गेलेली एक स्ट्रॅटेजी आहे जी ते कार्य पूर्ण करत असताना त्या कंपनीमध्ये असणाऱ्या डिपार्टमेंटला फायदेशीर ठरते. त्याला फंक्शनल स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. There may be a production strategy, marketing strategy, advertisement strategy, sales strategy, human resource strategy, inventory strategy, financial strategy, training strategy, etc. Functional strategy refers to the strategy that emphasizes a particular functional areas ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. म्हणजे तुमच्याकडे असणारी फंक्शनल स्ट्रॅटेजी कशाची संदर्भात असू शकते तर फंक्शनल एरियाची संदर्भात हे असू शकते. इट इज फॉर्म्युलेटेड टू अचीव सम ऑब्जेक्टिव्ज ऑफ ए बिझनेस युनिट बाय मॅक्झिमायझिंग रिसोर्स प्रोडक्टिव्हिटी. याच्यामध्ये आपल्याला याचा देखील विचार करता येऊ शकतो. त्याचबरोबर समटाईम्स फंक्शनल स्ट्रॅटेजी इज कॉल्ड डिपार्टमेंटल स्ट्रॅटेजी सिन्स ईच बिझनेस फंक्शन इज युजली वेस्टेड विथ ए डिपार्टमेंट. म्हणजे याचा देखील आपल्याला यामध्ये विचार करता येणं गरजेचं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स असतील त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला तयार करता येऊ शकते आणि या स्ट्रॅटेजीचा आपल्याला काय फायदा करून घेता येऊ शकतो यासाठी ही कार्यात्मक व्यूहरचना आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. आणि त्या कार्यानुसार त्या फर्ममध्ये त्या एखाद्या कंपनीमध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची कार्य या स्ट्रॅटेजीनुसार पूर्ण होणं गरजेचं आहे.
त्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट या टॉपिकमधला तो म्हणजे ऑपरेटिंग स्ट्रॅटेजी. ऑपरेटिंग स्ट्रॅटेजी इज फॉर्म्युलेटेड ॲट द operating units of an organization. A company may develop operating strategy as an instance for its factory, sets, territory, or small sections within a departments. Usually, the operating managers or field level managers develop an operating strategy to achieve immediate objectives in large organizations. म्हणजे मोठ्या प्रकारच्या ज्या ऑर्गनायझेशन्स असतील त्या ऑर्गनायझेशन्समध्ये ऑपरेटिंग स्ट्रॅटेजी ही यूज केली जाते. ही स्ट्रॅटेजी जनरली मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनमध्ये यूज केली जाते, ज्या ठिकाणी ऑपरेशन्स चालत असतात, ज्या ठिकाणी एखादं ऑपरेशन चालत असतं. म्हणजे ऑपरेशन म्हणजे एखादं प्रोडक्शन ऑपरेट केलं जात असतं. म्हणजे एखादं समजा तुम्हाला वस्तू तयार करायची, तर ती वस्तू तयार करणं म्हणजेच त्याला एक ऑपरेशन सायकलमध्ये त्याचा विचार केला जातो. म्हणून त्याला ऑपरेटिंग स्ट्रॅटेजी तयार करणं गरजेचं आहे. त्या डिपार्टमेंटचा मॅनेजर हा ऑपरेटिंग स्ट्रॅटेजी तयार करत असतो आणि ही ऑपरेटिंग स्ट्रॅटेजीसुद्धा आपल्याला आपल्या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी महत्त्वाची आहे. हे झाले तुमचे 4 टॉपिक्स इव्हेंट मॅनेजमेंटमधले. आपण यानंतरची जी लेक्चर्स असतील ती तुमची प्रॅक्टिकल लेक्चर्स असतील. ती लेक्चर्स मी यानंतर शेअर करेल. थँक्यू सो मच.